हॅलो, मी प्रतीक्षा, मॅथ्स विथ प्रतीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा जो आपला कंटेंट आहे तो स्क्वेअर, म्हणजेच आपण त्याला मराठीत काय म्हणतो, वर्ग. बघा, आपल्या ज्या स्पर्धा परीक्षांसाठीचा मी हा चॅनल काढलेला आहे, त्यामुळे आता आपण आज वर्ग अगदी सोप्या पद्धतीने, ट्रिकी पद्धतीने कसा सॉल्व्ह करायचा हे मी तुम्हाला शिकवणार आहे. बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये कोणत्याही 3 अंकी, कोणत्याही 2 अंकी संख्येचा वर्ग येत असतो आणि परीक्षेचं प्रेशर असल्यामुळे कॅल्क्युलेशन करायला वेळ नसतो किंवा असला तरी आपल्याकडनं ते चुकण्याची शक्यता असते आणि आपल्याला रॉंग आन्सर मिळतं. दुसरी गोष्ट की आपण 999 पर्यंतचे वर्ग तर पाठ करू शकत नाही, कारण का भरपूर संख्या आहेत आणि तेवढं लक्षात देखील राहू शकत नाही. मात्र ट्रिक मात्र आपण अगदी सोप्या पद्धतीने, खूप छान पद्धतीने लक्षात ठेवू शकतो. मग मी आज तुम्हाला 30 ट्रिक या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ट्रिक बरोबरच मी 7वी MTSचं जे बुक आहे त्यातलं 2nd चॅप्टर मधलं वर्ग आणि वर्गमूळ हा टॉपिक आहे. त्यातलेच मी तुम्हाला काही क्वेश्चन्स सुद्धा घेणार आहे. आज फक्त वर्ग याच्यावरचेच प्रश्न सांगणार आहे. पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला वर्गमूळ देखील सांगितलं जाईल, त्याच्यावरचे देखील क्वेश्चन सांगितले जातील आणि त्याची पण ट्रिक तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगितली जाणार आहे. याचबरोबर हे जे मी वर्गची ट्रिक सांगणार आहे ही 8वी स्कॉलरशिपला कशी अप्लाय करायची, त्याच्यावरचे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे हे देखील मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन. तर व्हिडिओ बघत राहा, चॅनल सबस्क्राईब करा, सो तुम्हाला अशा छान छान ट्रिक्स आणि सोप्या पद्धतीने गणित कसं सोडवायचं हे समजून जाईल. चला तर मग आपण आता आपला कंटेंट स्टार्ट करूया. स्क्वेअर. आता स्क्वेअर म्हणजे काय मी आधी सांगते. बघा, MTSच्या पुस्तकात फर्स्ट क्वेश्चनच आहे की वर्ग म्हणजे काय, हा प्रश्न त्यांनी अगदी थोडक्यात विचारला आहे. तर एका सेम नंबरला मल्टिप्लाय करणं म्हणजेच त्याचा काय झाला, स्क्वेअर झाला. त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणं म्हणजेच काय झालं, वर्ग झाला. इंग्लिशमध्ये पण प्रश्न आहे आणि मराठीमध्ये पण प्रश्न आहे, त्यामुळे मी दोन्ही लँग्वेजमध्ये सांगते. आपण एक एक्झाम्पल बघूया. बघा, मी इथे 6चा स्क्वेअर लिहिते. तर 6चा स्क्वेअर काय येतो, 6 × 6 स्क्वेअर, 6चा वर्ग. उत्तर काय येईल, 36. तर बघा, मी त्याच संख्येने त्याच संख्येला गुणले म्हणून उत्तर काय आलं, 36. असंच आपण आता पुढे बघूया 3 अंकी संख्यांपर्यंतचे वर्ग कसे काढायचे. आता 3 अंकी संख्यांपर्यंतचे वर्ग काढण्यासाठी मी जी ट्रिक सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला 1 ते 9 पर्यंतचे वर्ग माहीत असणं गरजेचं आहे. जर तुमचे ते पाठ नसतील, माहीत नसतील, तर ते पाठ करून घ्या आणि मग ही ट्रिक अप्लाय करा. डेफिनेटली तुम्हाला करेक्ट अँड क्विक आन्सर मिळून जाईल. चला, तर मी आता कंटेंटला स्टार्ट करते. बघा, सगळ्यात आधी आपण सोपा नंबर घेतोय जेणेकरून तुम्हाला ती त्याची ट्रिक समजेल. फर्स्ट नंबर आहे आपला 12, म्हणजेच 12चा स्क्वेअर, 12चा वर्ग. बऱ्यापैकी सगळ्या मुलांना 12चा वर्ग माहीत असतो, म्हणूनच मी तो ट्रिकसाठी घेतलेला आहे जेणेकरून तुम्हाला ट्रिक पटकन लक्षात येईल. तर बघा, कोणते 2 नंबर आहेत, 2 आणि 1. मग आता चेक केल्यानंतर त्या 2 संख्येचे वेगळे वर्ग लिहून घ्यायचे. 2चा वर्ग काय येईल, 4. ह्या 1चा वर्ग काय येईल, 1. इंग्लिशमध्ये पण सांगते कोणते 2 वेगळे नंबर्स आहेत ते चेक करायचे आहेत. 2 and 1. 2चा स्क्वेअर सेपरेट लिहिला मी 4 आणि 1चा स्क्वेअर सेपरेट लिहिला मी 1. ही झाली आपली फर्स्ट स्टेप. आता सेकंड स्टेप काय आहे बघा, की ह्या दोघांचं आहे ना मल्टिप्लिकेशन करायचंय, गुणाकार करायचा आहे. 1 to 2 आन्सर आलं 2 आणि त्याचं डबल करायचंय. डबल म्हणजेच काय, त्याला आपल्याला 2 नेच मल्टिप्लाय करायला लागणार आहे. ते पण मी करते. आन्सर काय आलं, 4. म्हणजे ह्या संख्येचा गुणाकार आणि त्याची दुप्पट हे आपण नेहमी कशी लिहायची, मध्ये लिहायची. म्हणजे मी इथे मध्ये लिहिते. ओके. त्याच्यानंतर त्याच्या पुढे मी 0 लावतीये. आता हे आपली सेकंड स्टेप झाली. आता थर्ड स्टेप, त्याचे एकक स्थान, युनिट्स प्लेस आहेत ते ॲज इट इज कॉपी करायचे आणि त्याचा पुढचा नंबर नेक्स्ट ग्रुपमध्ये ऍड करायचा, म्हणजे ह्या 4 कडे ऍड करायचा. बघा, 4 + 0 + 1 1. आता तुम्ही हे असं न करता डिरेक्टली 1 4 4 आले ते जरी जॉईन केलं तरी पण चालेल, पण जेव्हा 2 अंकी संख्या येतात वर्गामध्ये तेव्हा थोडा प्रॉब्लेम होतो, म्हणून मी सुरुवातीलाच त्याला 0 लावून दाखवलेला आहे. तर तुम्हाला लक्षात आले असेल आपल्याला कशा पद्धतीने 2 अंकी संख्येचा वर्ग काढायचा आहे. स्क्वेअर म्हणजेच 41चा वर्ग. पहिली स्टेप की कोणते 2 नंबर आहेत ते चेक करणं. बघा, कोणते 2 नंबर आहेत, इथे 1 आहे आणि 4 आहे. त्याचे सेपरेट वर्ग लिहिणे. बघा, 1चा वर्ग 1 आणि 4चा वर्ग 16. आपली फर्स्ट स्टेप काय झाली, कंप्लीट झाली. आता सेकंड स्टेप, आपण यांचा काय करायचा, गुणाकार करायचा. म्हणजेच 4 × 1 उत्तर बघा काय येते, 4. आणि त्याची आपण काय करतो, दुप्पट. म्हणजे ह्याची दुप्पट काय येईल बघा बरं, त्याला परत गुणिले 2 8. तो 8 मी मध्ये लिहिते आणि 0 सकट लिहायचा म्हणजे उत्तर चुकत नाही. 2 अंकी संख्येनंतर काही प्रश्नच येत नाही, पण जेव्हा 1 अंकी संख्या येते, सिंगल नंबर डिजिट येतं, तेव्हा मात्र त्याला 0 ऍड करा, म्हणजे आपले चुकण्याचे चान्सेस फार कमी राहतात. प्लेस आपण ॲज इट इज लिहूया. 0 + 8 आन्सर काय आलं, 8.
आणि 0 + 16 आन्सर काय आलं 16. युनिट्स प्लेस एकक स्थान आपण ॲज इट इज लिहितो आणि हे जे त्याच्या पुढचे नंबर आहेत ते पुढच्या नंबरमध्ये फक्त काय करत जातो, ॲड करत जातो. अजून 1-2 उदाहरणं घेते म्हणजे तुम्हाला आणखीन थोडं सोपं वाटेल आणि सहज पद्धतीने तुम्हाला ते सोडवता येईल. नंबर आहे आपला 52चा स्क्वेअर. सेम प्रोसेसने जाऊया आपण. पहिली स्टेप की 2 कोणते नंबर आहेत, तर 2 आणि 5 त्यांचे वेगळे वर्ग लिहून घेऊया. 2चा वर्ग काय येईल 4, मुद्दामून मी पुढे 0 लावतीये. 5चा वर्ग काय येईल 25. त्याच्यानंतर ह्या दोघांचा गुणाकार आता मी डायरेक्टली ओरली सांगणार आहे आणि तुम्ही देखील सोडवताना सुरुवातीला लिहा तिथं ज्या मी आधीच्या स्टेप्स लिहिल्या होत्या ते. मात्र एकदा प्रॅक्टिस झाली की ओरलीच सोडवायचं आहे कारण का आपल्याला त्याचा क्विक आन्सर काढायचं आहे म्हणून. मग आता पुढची प्रोसेस बघा काय, आपल्याला ह्या दोघांचा काय करायचा असतो गुणाकार. 5 दुणे 10 आणि त्याची दुप्पट. मग 10ची दुप्पट किती येते 20, ती पण मी लिहिली. आपण ॲज इट इज लिहितो. 4 लिहिले मी युनिट्स प्लेस. नेक्स्ट नंबर हा नेक्स्ट ग्रुपच्या युनिट्स प्लेसमध्ये ॲड करतो. आन्सर काय येईल 0 + 0 0च येईल. आणि त्याच्यानंतर हा जो 2 आहे तो नेक्स्ट नंबरमध्ये ॲड करतो. मग आन्सर काय येईल 25 + 2 आन्सर काय येणार 27. सो 52चा स्क्वेअर बघा आपल्याला काय भेटला आहे 2704. असं अगदी सोप्या पद्धतीने आपण 99 पर्यंतचे कोणतेही वर्ग काढू शकतो. आता 102 स्क्वेअर म्हणजे 102चा वर्ग हा आपण नंबर घेतलेला आहे. आता जेव्हा 3 अंकी संख्या येतात ना तेव्हा थोडंसं वेगळं आहे. तेव्हा काय करायचं माहिती का, सगळ्यात आधी ग्रुप करून घ्यायचे. मग ग्रुप कसे करायचे, तर शेवटचे 2 अंक आणि हा 1 अंक असे 2 ग्रुप करून घ्यायचे. मग 0, 2 आणि 1 असे 2 आपल्याला नंबर भेटले. ह्याच्यानंतर काय करायचं की आपण ह्यांचा पण आहे ना स्क्वेअर करून घ्यायचा. म्हणजे 2चा वर्ग किती आला 4 आणि त्याला 0 जोडायचा. त्याच्यानंतर 1चा वर्ग किती येतो 1 येतो, तो लिहून घ्यायचा. ही झाली आपली फर्स्ट स्टेप. आता सेकंड स्टेप बघा काय आहे, ह्या दोघांचा गुणाकार करायचा. म्हणजेच ह्या दोघांचा गुणाकार बघा काय येईल 2 1 × 2 मधली संख्या घेतलेली नाहीये किंवा 0 2 म्हणलात तरी पण चालेल, पण मध्ये 1 आणि 2 घेतलेला आहे त्यांचा गुणाकार किती आला 2च आला. आणि त्याची दुप्पट म्हणजेच आपल्याला त्याला कितीने गुणावं लागणार आहे 2ने. तर उत्तर किती आलं 04. 0 विसरायचा नाही, 0 विसरला त्याच्या पुढचा उत्तर चुकण्याचे चान्सेस आहेत म्हणून तो 004. आता ह्याच्यामध्ये काय आहे माहितीये का, ह्याच्यामध्ये 2 अंक आपल्याला जॉईन करायला लागतात. मग अशी आपण सिंगल म्हणजे फॉर एक्झाम्पल 12चा वर्ग परत एकदा मी सांगते 2चा वर्ग 4 1चा वर्ग 1 2 आणि त्याची दुप्पट 4. आपण ह्याला जॉईन केलं की 144 असं आपल्याला उत्तर मिळत होतं. हे 2 अंकी संख्यांसाठी झालं. 3 अंकी संख्यांसाठी आपल्याला 2चा ग्रुप जॉईन करायचा. सगळ्या संख्यांना आपण जॉईन करूया. आन्सर काय येईल 1 0 4 0 4. ह्यांना मी फक्त काय केलं जॉईन केलं, आपलं आन्सर मिळून गेलं. म्हणजेच आपलं 102चा वर्ग हा काय आला 10,404. हे झालं आपलं 3 अंकी संख्यांच्या वर्गासाठीचं ट्रिक. आता मी पुढचा एक नंबर घेतेय बघा, व्यवस्थित लक्ष द्या. तुम्ही व्यवस्थित जर लक्ष दिलं ट्रिक समजून घेतली तर तुम्हाला 999 पर्यंतचा कोणताही वर्ग कोणताही स्क्वेअर अगदी सहज पद्धतीने काढता येणार आहे आणि तुमचा जो पाठांतराचा लोड आहे तो थोडा कमी होणार आहे. चला आपण पुढचा नंबर बघूया. आता 112चा वर्ग. आता 12चा वर्ग सगळ्यांना माहिती आहे आपला 144. त्याच्यानंतर 1चा वर्ग काय आहे 1च आहे, तो मी 1 लिहिला. त्याच्यानंतर आपण काय करतो की ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे आलं 12 आणि त्याची दुप्पट म्हणजेच उत्तर किती आलं 24. आता ते 24 आपण मध्ये लिहायचे. संख्यांचा जेव्हा आपण वर्ग करतोय तेव्हा 2चे ग्रुप अटॅच करायचे. मग आता 2चा ग्रुप काढला तर मग हे शेवटी फक्त 44 लिहितात. आपण ते 44 लिहून घेऊया. आता हा जो 1 राहिलेला तो ह्याच्यामध्ये ऍड होईल आणि मग आता तो ऍड झाल्यानंतर बघा आपल्याला आन्सर काय मिळेल की 24 आणि 1 उत्तर काय आलं बघा, हा 44 आहे असा, हा 1 ह्या 24 मध्ये ऍड होईल म्हणजेच उत्तर काय येणार 25 आणि पुढचा 1 मात्र ॲज इट इज कारण का तो सिंगल नंबर आहे. मग आपल्याला 112चा वर्ग बघा काय मिळालेला आहे 12,544. अशा पद्धतीने तुम्ही 999 पर्यंतचा कोणताही वर्ग काढू शकता. मी परत एकदा शॉर्टमध्ये सांगतेय, बऱ्याच मुलांना कन्फ्युजन होतं म्हणून रिपीट करतेय. बघा आपण 2चा ग्रुप केला
आधी आणि मग 1चा 12 आणि 1, 12चा वर्ग 144, 1चा वर्ग 1, त्याच्यानंतर 12 1 12 ह्या दोघांचा गुणाकार घ्यायचा बघा. 12 1 12 उत्तर आलं 12 आणि त्याची दुप्पट म्हणजे 12ची दुप्पट आपली किती आली 24, ती आपण मध्ये लिहायची. आता आपल्याला 2 अंकी संख्यांमध्ये आपण एक एक अंक घेत होतो. आता 3 अंकी संख्यांमध्ये आपल्याला 2 अंक लागतात. मग हे 44 मी कॉपी केले आणि हा त्यातला जो 1 आहे तो मी ह्या 24 मध्ये ऍड केला. तर 24 आणि 1 उत्तर किती आलं 25 आणि हा पुढचा एक मात्र ॲज इट इज त्याला काय झाला जॉईन झाला. अशा प्रकारे आपल्याला त्याचं उत्तर काय मिळालं 12,544. आता बाकीचे नंबर्स तुम्ही ट्राय कराल. आता मी पुढे जे आहे ते MTS मधले 7वीचं क्वेश्चन्स घेते, त्याच्याकडे लक्ष द्या. बघा वर्ग आणि वर्गमूळ हा मी 7वी MTS मधला दुसरा टॉपिक घेत आहे. त्या प्रश्न असा आहे एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यास येणाऱ्या उत्तराला काय म्हणतात. मी सुरुवातीला सांगितलं होतं आपण त्याला त्या संख्येचं काय म्हणतो वर्ग म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये काय म्हणू शकतो आपण प्रोडक्ट ऑफ द नंबर टू द सेम नंबर म्हणजेच काय स्क्वेअर ऑफ दॅट नंबर. हा फर्स्ट क्वेश्चन आहे म्हणजे त्याचा ऑप्शन काय आहे 2 हे करेक्ट आन्सर येणार आहे. अगदी तुम्हाला सहज पद्धतीने सोडवता येणार आहे कारण का ते एकदम बेसिकचा क्वेश्चन आहे. आता सेकंड मी घेते बघा. सेकंड क्वेश्चन काय आहे सेकंड क्वेश्चन आहे -7/13 चा स्क्वेअर. मग -7 चा स्क्वेअर करावा लागेल आणि 13 चा स्क्वेअर. बघा -7 चा स्क्वेअर अपॉन 13 चा स्क्वेअर. आता कन्सेप्ट क्लिअर करते म्हणून मी इन डिटेल सांगते. जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये सोडवणार आहात तर तेव्हा तुम्ही डिरेक्टली आन्सर लिहिलं तरी चालणार आहे. तर बघा -7 चा स्क्वेअर काय येईल 49 आणि 13 चा स्क्वेअर काय येईल 169. आता 13 चा स्क्वेअर जर तुम्हाला माहित नसेल तर जी मी सुरुवातीला ट्रिक सांगितली आहे ती वापरा आणि त्याचा आन्सर काढा. बघा 169च येईल. आता ह्या प्रश्नामध्ये मुलांना काय गोंधळ होतो इथं मायनस लिहिलंय तर मुलं पटकन मायनस लिहून टाकतात आणि त्यामुळे उत्तर चुकतं. तर मी ह्याच्यावरती एक मला शॉर्ट्स टाकलेली आहे इंटिजर्सची. बघा मायनसचं मल्टिप्लिकेशन जे आहे ते प्लस येत असतं हे लक्षात ठेवा. जेव्हा सेम साईन असतात तेव्हा त्याचं मल्टिप्लिकेशन काय येतं प्लस. मग -7 चा स्क्वेअर म्हणजेच काय असणार आहे -7 × -7. मग मायनसचं मल्टिप्लिकेशन आपलं काय येणार प्लस. आणि कोणत्याही संख्येचा वर्ग हा नेहमी काय असतो पॉझिटिव्हच असतो. हे देखील एक स्टेटमेंट तुम्ही लक्षात ठेवा कारण का ह्याच्यावर देखील स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. चला आता नेक्स्ट क्वेश्चन स्टार्ट करूया. बघा नेक्स्ट क्वेश्चन त्यांनी विचारलाय की 10.8 चा स्क्वेअर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आहे. तर आपण आत्ताच 3 डिजिट नंबरचा स्क्वेअर कसा शोधायचा हे काढलेला आहे. मी तुम्हाला आता ह्याच्यासाठी पण ट्रिक सांगते. डेसिमल पॉईंटचा विचार आपण नंतर करूया. आधी आपण फक्त 108 याचा स्क्वेअर कसा काढायचा हे बघूया. बघा 108 चा स्क्वेअर. बघा आपण काय करतो तर 2चा आणि 1चा ग्रुप म्हणजे हे 2 आणि हा 1चा ग्रुप. मग 8चा स्क्वेअर बघा किती येणार 64. 1चा स्क्वेअर किती येईल 1. त्याच्यानंतर 8 1 जा 8 म्हणजे आपण ह्यांचं काय करतो मल्टिप्लिकेशन करतो. 8 1 8 आलं बरोबर. त्याच्यानंतर काय करतो त्याची दुप्पट. उत्तर काय आलं 16. ते आपण मध्ये लिहूया. आता आपण ह्याला काय करत असतो जेव्हा 3 डिजिट नंबर आहे तेव्हा 2 चे ग्रुप डायरेक्टली जॉईन करतो. म्हणजे आपण ह्याला जर डायरेक्टली जॉईन केलं तर आन्सर काय येईल बघा. हे सगळं फक्त मी जॉईन केले 1 16 आणि 64 म्हणजेच आपलं उत्तर काय आलं 11,664. म्हणजे आपल्याला 108 चा वर्ग किती असणार आहे 11,664. आता आपल्याला डेसिमल पॉईंटचा विचार करावा लागेल. तर मी ते पण दाखवते तुम्हाला. बघा 10.8 × 10.8 आपला आन्सर काय आलाय 11,664. आता काय करायचं माहितीये का ह्या डेसिमल पॉईंट नंतर किती नंबर आहेत ते मोजायचे. तर मोजा 1 आणि 2. मग 2 डिजिट नंतर आपल्याला डेसिमल पॉईंट द्यायचा. मग इथे पण आन्सर मध्ये काय येईल 2 डिजिट नंबर नंतर डेसिमल पॉईंट येईल. म्हणजे काय येईल 116.64. बघा आपला कुठला करेक्ट ऑप्शन येतोय तर आपला करेक्ट ऑप्शन येतोय सेकंड ऑप्शन. ह्याचा आन्सर करेक्ट काय आहे सेकंड ऑप्शन. आता ह्या टाईपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना इथलं कॅल्क्युलेशन आणि हा डेसिमल पॉईंट ह्याचा व्यवस्थित बघून घ्या. व्यवस्थित प्रॅक्टिस करा म्हणजे ह्या टाईपचे क्वेश्चन्स तुमचे चुकणार नाहीत. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन स्टार्ट करूया. फोर्थ क्वेश्चन आहे आपला 75 चा स्क्वेअर 5625. तर 7.5 चा स्क्वेअर काय
आता इथे ह्या नंबरमध्ये आणि ह्या नंबरमध्ये फक्त फरक कशाचा आहे, ह्या डेसिमल पॉईंटचा. म्हणजे आपला ह्याचा आन्सर काय येणार आहे, सेमच येणार आहे, फक्त आपल्याला डेसिमल पॉईंट कुठे द्यायचा हे लक्षात आलं पाहिजे. चला 5625 मी ॲज इट इज कॉपी केलं. आता जसं मी आधीच्या एक्झाम्पलला सांगितलं होतं 10.8 इंटू 10.8 तसं उभ्या पद्धतीने मांडून घेते किंवा आडव्या पद्धतीने लिहिलं तरी पण चालू शकतं. आता ह्याचं जे काही उत्तर येईल, तुम्ही डेसिमल पॉईंट नंतर किती नंबर्स आहेत बघा, 1 and 2 म्हणजे 2 डिजिट नंतरच डेसिमल पॉईंट येईल. म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे 56.25. ऑप्शन नंबर कुठला करेक्ट असणार आहे, ऑप्शन नंबर 3 हा करेक्ट आन्सर आहे. ह्या टाईपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करा, प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला तो कंटेंट सोपा जाईल आणि एक्झाम्पल चुकणार नाही. 5th क्वेश्चन आहे 6.4 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 40.96 आणि त्याला त्यांनी विचारलंय तर 0.064 ब्रॅकेट स्क्वेअरचा स्क्वेअर काय येईल. तर तुम्ही बघितलं तर 64 आणि 64 म्हणजे 64 हे सेमच आहे, तर मग आपला आन्सर सेमच असेल, फक्त इथं आपल्याला डेसिमल पॉईंटचा विचार करावा लागेल. तर मी सोडून दाखवते, अगदी सोपं आहे. आपल्याला 4096 हे तर आन्सर मिळणारच आहे. मी उभ्या पद्धतीने मांडून घेते 0.064 इंटू 0.064. ह्याचं मल्टिप्लिकेशन बघा काय येईल 4096 हे असणारच आहे. आता डेसिमल पॉईंट नंतर नंबर किती आहेत ते मोजूया आपण. 1 2 3 4 5 6 इथं किती आहेत 1 2 3 4 5 आणि 6 आपण ऍड करायचं कारण आपल्याला डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. डेसिमल पॉईंट आणि मग 0. आपला ह्याचा आन्सर काय असणार आहे बघा 1 2 3 4 5 6 पॉईंट मीन्स आपण जर रीड केलं तर कसं येईल 0.00409 डेसिमल पॉईंटचा फक्त अभ्यास व्यवस्थित करा. अगदी सोपे प्रश्न आहेत आणि कमी वेळात तुमचे सुटून जातील. आता मी नेक्स्ट सेम टाईपचे आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. 315चा स्क्वेअर काय आला तर 99,225. आता त्यांनी तो दिलेलाच आहे, पण तुम्ही देखील आपली 3 डिजिट नंबरचा स्क्वेअर कसा फाइंड आउट करायचा ही जी ट्रिक सांगितली आहे ती अप्लाय करा आणि ह्याचा स्क्वेअर काढा. बघा तुमचं आन्सर मॅच होतंय का, काही जर चुकत असेल तर ते पण थोडं अनालिसिस करा आणि त्या चुका टाळा. आता आपण त्याचं उत्तर काढूया. त्यांनी काय दिलं 315चा स्क्वेअर किती आहे 99,225. तर मग 31.5चा किती, आपलं सेम आन्सर येतं 99225. बघा ते आफ्टर डिजिट 1 आहे, म्हणजे आपण हे जर का सपोज मी उभ्या मांडणीने लिहिलं तर डेसिमल पॉईंट नंतर किती नंबर आहेत 1 and 2 म्हणजे आपलं 2 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट येणार. म्हणजे आपला आन्सर काय आलं 992.25. बघा कुठला करेक्ट ऑप्शन येतोय, आपलं ज्या ऑप्शनला हे आन्सर असेल तो आपला करेक्ट ऑप्शन असेल. म्हणजेच ऑप्शन नंबर किती करेक्ट आहे आपला 3. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 8th क्वेश्चन. 8 आणि 9 क्वेश्चन हे स्क्वेअर रूटवर आहेत, तर मी नेक्स्ट लेक्चरला सांगेल. 10th क्वेश्चन घेऊया आपण. आता मी डिरेक्टली शॉर्टकट सांगते, आता आपण उभ्या पद्धतीने वगैरे लिहून असं मी पूर्ण डिटेलमध्ये सांगितलं होतं. आता आपण शॉर्टकटने सॉल्व्ह करूया. बघा डेसिमल पॉईंट नंतर किती आहेत 1 2 3 नंबर्स आहेत. मग ह्याची डबल म्हणजे स्क्वेअर आहे म्हणून डबल, तर किती येईल 6 म्हणजे आफ्टर 6 डिजिट आपल्याला काय द्यायचं डेसिमल पॉईंट लिहायचं. तर आपलं हे आन्सर ॲज इट इज येणार. आपण युनिट्स प्लेस पासून लिहायला सुरुवात करणार. बघा आपल्याला 6 नंतर 6 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट द्यायचं आहे. 1 2 3 4 आहेत, 5 6 पॉईंट आणि मग 0 आणि हे आपलं आन्सर तयार. तर तुम्ही ऑप्शन बघा कुठला करेक्ट आहे आणि आन्सर लिहून टाका. अशा प्रकारे आपण सेकंड टॉपिक जो होता तो कंप्लीट केलेला आहे. त्यातले जे वर्गमुळाचे प्रश्न आहेत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. व्हिडिओ बघत राहा, कारण ह्यात आपण छान छान ट्रिक्स सांगणार आहोत आणि ह्या ट्रिक आपल्याला स्पर्धा परीक्षेला नक्कीच उपयोगी येणार आहेत. थँक्यू.